तर पहा आपला प्रश्न पहिला आहे, प्लंबर सोल्डरमध्ये 3 व लोडचा प्रमाण डॅश इतका असतो. पहा प्रश्न हा महत्त्वाचा आहे आणि मित्रांनो प्रत्येक प्रश्न जो आहे हा पूर्वीच्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे, म्हणजेच महावितरणावरती हे इम्पॉर्टंट प्रश्न असणार आहेत. सर्व प्रश्न जे आहेत हे टेक्निकल क्वेश्चन आहेत, लक्षात ठेवायचे. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 35% आणि 65%. तर लक्षात ठेवायचे किती असतो, 3 35% आणि लोड किती असतो 65%वरती. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 2 आहे, ओपन सर्किटचा रेझिस्टन्स डॅश एवढा असतो. मित्रांनो प्रत्येक प्रश्न लक्षात ठेवा, हे सर्व प्रश्न इम्पॉर्टंट आहेत आणि या प्रश्नाचे जशाच तसे उत्तरं जे आहेत हे आपण मागील स्पर्धा परीक्षेत जसे विचारले तेच उत्तर आपण घेत आहोत. तर लक्षात ठेवायचे, ओपन सर्किटचा जो रेझिस्टन्स असतो तो असतो पहा अनंत. या ठिकाणी पहा कधी कधी आपल्याला इन्फिनिटी देखील दिला जातो, पण त्याला अनंत असं देखील म्हणतात. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न तिसरा आहे, 60 वॅट आणि 200 वॅटचे बल्ब सिरीजमध्ये जोडून पुरवठ्याला जोडल्यास तर डॅश. म्हणजेच पहा या ठिकाणी प्रश्न समजून घ्यायचा आहे, जर 60 वॅट आणि 200 वॅटचे जे बल्ब आहेत हे बल्ब जर एका सिरीजमध्ये जोडले तर पुरवठ्यास, लक्षात ठेवा, जोडून त्याला जर पुरवठा दिला तर काय होईल. यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर या ठिकाणचं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 3 60 वॅटचा जो बल्ब आहे तो जास्त प्रकाशित होईल. लक्षात ठेवायचे पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न एक वेळा समजून घ्या, ज्यावेळी 60 वॅटचा बल्ब आणि 200 वॅटचा बल्ब एकाच सिरीजमध्ये जोडले जातात आणि ज्यावेळी त्यांना इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड केली जाते तर त्या ठिकाणी 60 वॅटचा जो बल्ब आहे तो जास्त प्रकाश देतो. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न चौथा आहे, हीटरची करंट रेटिंग 4 एम्पियर असल्यास व 240 वोल्ट सप्लाय जोडल्यास त्याची विद्युत शक्ती, लक्षात ठेवायचं येईल, विद्युत पॉवर जी आहे ती डॅश वॅट एवढी असते. मित्रांनो हे जे आहेत पहा, हे फिजिक्समध्ये देखील आपल्याला असे प्रश्न हे पाहायला मिळतात आणि या ठिकाणी हे तांत्रिक प्रश्न जे आहेत सर्व आपल्याला याच्या जवळपास 40 व्हिडिओ जे असणार आहेत, 40 व्हिडिओज याच्या PDF ज्या आहेत तुम्हाला मी लवकरच प्रोव्हाइड करतो. तर पहा या ठिकाणी पहा, हीटरचं करंट रेटिंग किती आहे, 4 एम्पियर एवढं, आणि त्याला किती सप्लाय जोडायचा आहे, 240 वोल्टचा सप्लाय त्याला जोडायचा आहे. तेव्हा त्याची जी विद्युत शक्ती आहे ती किती असणार आहे, म्हणजेच पॉवर इज इक्वल टू किती वॅट असणार आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर 960 वॅट इतकी त्याची पॉवर असणार आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न 5वा आहे, अंडरग्राउंड केबलची जोडणी एअर ब्रेक स्विच सोबत करावायची असल्यास डॅश जॉईंटचा वापर केला जातो. प्रश्न हा महत्त्वाचा आहे. पहा ज्यावेळी अंडरग्राउंड केबलची आपल्याला जोडणी करायची असेल त्या ठिकाणी पहा त्याला जर एअर ब्रेक स्विच सोबत जर जोडायचं असेल तर त्याचा कोणता जॉईंट त्याला वापरला जातो. या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 ट्रायपर्केटिंग अँड कनेक्शन असा जो जॉईंट आहे तो जोडला जातो अंडरग्राउंड केबलची जोडणी करताना. कशासोबत, एअर ब्रेक स्विच सोबत जोडताना. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 6वा आहे, चुंबकीय फ्लक्सचा CGS म्हणजे त्याचं जे CGS एकक आहे ते डॅश आहे. पहा कशाचं, मॅग्नेटिक फ्लक्सचं CGS एकक युनिट कोणता आहे. याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर मॅक्सवेल हे जे आहे पहा हे चुंबकीय म्हणजे मॅग्नेटिक प्लग जे आहे त्याचं युनिट आहे मॅक्सवेल. ऑप्शन 1 आपलं उत्तर होईल. आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे काही आपले ITIचे विद्यार्थी आहेत किंवा ज्या लोकांनी इलेक्ट्रिशियनचा कोर्स देखील केलेला आहे म्हणजे महावितरणाचा कोर्स देखील, त्यांच्यासाठी हे प्रश्न सर्व इम्पॉर्टंट असणार आहेत. जर आपल्याला प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण कमेंट करून उत्तर द्यायचं आहे, म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. आणि प्रत्येक व्हिडिओची PDF जर मिळवायची असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि आपल्याला जर फक्त प्रश्नसंच वाचायचे असतील तर त्या देखील आपल्या वेबसाईटच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. प्रश्न क्रमांक 7वा आहे, जास्त क्षमतेचा कॅपॅसिटन्स मिळवण्यासाठी डॅश पद्धत वापरली जाते. पहा हाय कॅपॅसिटी म्हणजे जास्त पॉवरचा, जास्त क्षमतेचा कॅपॅसिटन्स मिळवण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते, तर त्या पद्धतीला काय म्हटलं जातं किंवा ती पद्धत कशी वापरली जाते. पर्याय क्रमांक 2 प्लेट्समधील अंतर कमी करून त्याला वापरलं जातं. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 8वा आहे, ज्या राशीला स्वतःची किंमत व दिशा असते
त्याला डॅश म्हणतात. पहा या ठिकाणी मित्रांनो मराठी जी आहे यामध्ये थोडीशी हाय लेवलची मराठी घेतलेली आहे, लक्षात ठेवायचे. पण आपल्याला प्रश्न इझिली समजून जाईल. ज्या राशीला स्वतःची किंमत व त्याची एक दिशा असते त्याला काय म्हटलं जातं? तर त्याला म्हणतात पहा पर्याय क्रमांक 2 सदिश राशी. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9 आहे, वेगवेगळ्या इलेक्ट्रोलाइट मधून सारखा करंट ठराविक कालावधीसाठी पाठवल्या तर इलेक्ट्रोलाइट मधून मुक्त होणाऱ्या मोलाचे वस्तुमान हे केमिकल इक्विव्हॅलंटच्या डॅश असते. पहा प्रश्न एक वेळा समजून घ्या. प्रश्न थोडासा मोठा आहे पहा मित्रांनो, आणि प्रश्न हा जो आहे प्रश्न इम्पॉर्टंट देखील आहे. वेगवेगळ्या इलेक्ट्रोलाइटमधून सारखा करंट ठराविक कालासाठी किंवा कालावधीसाठी पाठवल्यानंतर त्यामध्ये इलेक्ट्रोलाइटमधून मुक्त होणाऱ्या मोलाचे वस्तुमान हे केमिकल इक्विव्हॅलंटच्या डॅश असते. तर ते जे असतं पहा ते समप्रमाणात म्हणजे सारख्याच प्रमाणात असतं. पर्याय 3 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10 आहे, अर्थ सोबत जोडलेले धातूची तार जी लाईन कंडक्टर सोबत असते त्यास डॅश असं म्हटलं जातं. पहा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे. आपल्याला एक ठिकाणी पहा महावितरणामध्ये एक अर्थिंग नावाचा टॉपिक आहे मित्रांनो सिलेबसमध्ये. तर त्या अर्थिंगवरती आपण जवळपास असे 10 प्रश्न घेतलेले आहेत, त्यातीलच हा एक प्रश्न आहे. तर पहा प्रश्न काय आहे, अर्थसोबत किंवा अर्थिंगसोबत जोडलेले धातूची तार जी लाईन कंडक्टर सोबत असते त्याला काय म्हटलं जातं? तर त्याला म्हणतात पहा अर्थ वायर. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11 आहे, शोकेसमध्ये डॅश होल्डर वापरलं जातं. पहा जे शोकेस असतं त्यामध्ये कोणत्या प्रकारचं होल्डर वापरलं जातं? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1 तर त्याला अँगल होल्डर. लक्षात ठेवायचं मित्रांनो, प्रश्न हा महत्त्वाचा आहे. त्याला कोणतं अँगल होल्डर वापरलं जातं. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12 आहे, सिलिंग फॅन घरगुती वायरिंगमध्ये डॅश उंचीवर बसवावे. जो सिलिंगचा फॅन असतो तर आपल्या घरगुती वायरिंग करण्यासाठी तो किती उंचीवरती असावा? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2 2.4 ते 3 मीटर एवढ्या उंचीवरती बसवला जातो. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 आहे, लुमिनन्स फ्लक्स पृष्ठभागावर पडतो त्याला डॅश असं म्हटलं जातं. पहा लुमिनन्स फ्लक्स यावरती आपण एक थोडासा शॉर्ट व्हिडिओ देखील घेणार आहोत. नेमकं ते काय असतं तर तो पृष्ठभागावर पडतो त्याला काय म्हटलं जातं? तर त्याला म्हटलं जातं पहा इल्युमिनेशन. इल्युमिनेशन म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 14 आहे, ज्या मीटर्समध्ये हवेच्या सहाय्याने पॉइंटरला स्केलवर लवकर स्थित करता येत असल्यास त्याला डॅश डॅपिंग प्रेरण असं म्हटलं जातं. या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर एअर डॅपिंग. लक्षात ठेवा काय म्हटलं जातं एअर डॅपिंग. लक्षात ठेवा एअर डॅपिंग म्हणजे काय तर ज्या मीटर्समध्ये हवेच्या सहाय्याने पॉइंटरला एखाद्या स्केलवरती लवकर फिक्स करता येतं. लक्षात ठेवा लवकर त्याला फिक्स करता येतं किंवा स्थित करता येतं त्याला म्हटलं जातं एअर डॅपिंग प्रेरण. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न 15 आहे, इलेक्ट्रिक केटलचे तापमान डॅश एवढे असते. इलेक्ट्रिक केटल याचं जे तापमान आहे ते असतं पहा साधारणतः 550 ते 700 डिग्री. किती? 550 ते 700 डिग्री. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. आणि मित्रांनो हा प्रश्न आपल्याला 2 वेळा विचारण्यात आलेला होता पहा ITI साठी. त्यामुळे हा जो प्रश्न आहे पहा हा देखील इम्पॉर्टंट आहे. आणि यामध्ये जेवढे काही आपण प्रश्न घेत आहोत हे सर्व प्रश्न आपल्याला कधी ना कधीतरी परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहेत. प्रश्न क्रमांक 16 आहे, ई व आय प्रकारच्या स्टॅम्पिंग केलेल्या पट्ट्यावरून कोअर तयार डॅश ट्रान्सफॉर्मरमध्ये केला जातो किंवा करतात. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 शेल टाईप. लक्षात ठेवा शेल टाईप ट्रान्सफॉर्मरमध्ये कधी केलं जातं ई आणि आय प्रकारच्या स्टॅम्पिंग केलेल्या ज्या पट्ट्या वापरून कोअर तयार करण्यासाठी शेल टाईप ट्रान्सफॉर्मरमध्ये त्याला केलं जातं. ऑप्शन 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. प्रश्न 17 आहे, आर्मेचर कोअरचे लॅमिनेशन केल्यामुळे डॅश कमी होते. आर्मेचर कोअर जे आहे त्याला लॅमिनेशन केल्यामुळे काय नेमकं कमी होतं? तर कमी काय होतं? पर्याय क्रमांक 4 एडी प्रवाह लॉसेस जो आहे तो होतो कमी. ऑप्शन 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 18 आहे, सिरीज DC मोटर चालू करण्यासाठी
डॅश स्टार्टर वापरले जाते? पहा मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. DC मोटार, लक्षात ठेवा, DC मोटार चालू करण्यासाठी कोणतं स्टार्टर वापरलं जातं? तर ते जे स्टार्टर असतं ना, ते असतं 2 पॉईंट. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. तर 2 पॉईंट नावाचं जे आहे स्टार्टर ते वापरलं जातं DC सिरीजमधील DC मोटार चालू करायला. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19 आहे. 3 फेज इंडक्शन मोटारच्या रोटरची वाइंडिंग कनेक्शन डॅशमध्ये केली जाते किंवा डॅशमध्ये करतात? उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर त्याला उत्तर असणार आहे स्टार. लक्षात ठेवा, प्रश्न परत एक वेळा ऐकायचा आहे. 3 फेज इंडक्शन मोटारच्या रोटरची जी वाइंडिंग कनेक्शन असते ती असते पहा स्टारमध्ये. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल स्टार. प्रश्न क्रमांक 20 आहे. डॅश स्लीवचा उपयोग बाइंडिंगच्या तेलाशी, ग्रीसशी, रासायनिक पदार्थांशी संबंध येते त्या ठिकाणी वापरतात? आणि या प्रश्नाचं मित्रांनो अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 PVC. लक्षात ठेवा, PVC स्लीवचा उपयोग जो आहे तो तेलाशी, ग्रीसची आणि रासायनिक पदार्थांशी संबंध येतो त्या ठिकाणी वापरण्यात येतो PVC. ऑप्शन 4 आपलं उत्तर होईल. तर मित्रांनो 21 ते 25 हे जे 5 प्रश्न असणार आहेत हे सर्व प्रश्न महत्त्वाचे असणार आहेत. कारण हे जे प्रश्न आहेत हे आपण करंट्स 2024 म्हणजे करंट अफेअरचे 2024 आणि 2023 मधील जे आहे त्यावरती आपण हे प्रश्न टोटलपणे घेत आहोत, शेवटचे 5 प्रश्न. तर पहा, प्रश्न ऐकायचा आहे. प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्र शासनाने कोणत्या वर्षी ब्लू मॉर्मॉन या फुलपाखराला राज्य फुलपाखरू म्हणून घोषित केले आहे? हा प्रश्न मित्रांनो आपल्याला विचारण्यात आलेला होता पहा तलाठी भरतीसाठी. लक्षात ठेवा, यापूर्वी आपल्याला प्रश्न विचारला काय जात होता की महाराष्ट्र राज्याचं राज्य फुलपाखरू काय आहे? तर त्याचं नाव आहे ब्लू मॉर्मॉन. आणि हा प्रश्न पोलीस भरतीला हमेशा विचारला जातो. पण या ठिकाणी प्रश्न विचारलाय की त्या फुलपाखराला राज्य फुलपाखरू म्हणून कोणत्या वर्षी घोषित केलं? तर त्याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर 2015. लक्षात ठेवा, 2015 या साली त्याला घोषित केलं आहे राज्य फुलपाखरू म्हणून ब्लू मॉर्मॉन. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 22 आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? प्रश्न जो आहे हा जुलै 2023 मधील इम्पॉर्टंट हा प्रश्न आहे. लक्षात ठेवा, प्रश्न परत एक वेळा ऐका मित्रांनो. तर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड केली आहे? आणि याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 प्रशांत दामले यांची निवड करण्यात आलेली आहे. ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 23 आहे. देशातील एकमेव ब्राह्मण सदन विप्रहिता ब्राह्मण सदन कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेले आहे? पहा, देशातील एकमेव ब्राह्मणांचं सदन म्हणून ओळखलं जातं विप्रहिता ब्राह्मण सदन हे कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. तर तेलंगणा या राज्यात सुरू करण्यात आला आहे. कधी कधी मित्रांनो आपल्याला जर शहर विचारलं, लक्षात ठेवा हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट असणार आहे. जर आपल्याला शहर विचारलं तर शहर आहे याचं तेलंगणा आणि राज्य कोणतं आहे? तर शहर आहे याचं हैदराबाद. शहर आहे हैदराबाद आणि राज्य आहे तेलंगणा. थोडीशी मिस्टेक झाली मित्रांनो, शहर आहे हैदराबाद, राज्य आहे तेलंगणा. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 24 आहे. पहिल्या उद्योगरत्न पुरस्कारासाठी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? पहा, उद्योगरत्न, पहिला उद्योगरत्न म्हणून कोणाला पुरस्कार देण्यात आलेला आहे? तर उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 1 रतन टाटा यांना पहिला उद्योगरत्न पुरस्कार जो आहे तो देण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 25. आरोग्य हक्क कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? हा जो प्रश्न आहे मित्रांनो, जेवढे आपले झेडपीचे विद्यार्थी आता परीक्षेसाठी असणार आहेत त्यांनी हा प्रश्न लक्षात ठेवायचा आहे. कारण झेडपीचे जे काही ग्रामसेवक, कृषी सेवक असे छोटे छोटे पदं असणार आहेत ते अजून त्यांची परीक्षा बाकी आहे. तर लक्षात ठेवा, त्यासाठी हा प्रश्न इम्पॉर्टंट असणार आहे. आरोग्य हक्क कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य ते म्हणजे आहे राजस्थान. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. तर आजचा आपला प्रश्न पहिला आहे. होल्डर्समध्ये लूपिंग, स्विचबोर्ड व सीलिंग रोजसाठी डॅश जॉईंट वापरले जातात. मित्रांनो ऑलरेडी हे प्रश्न आपण घेतलेले आहेत. पहा, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्यायचं आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3. तर त्याला पिगटेल, लक्षात ठेवा पिगटेल असं म्हटलं जातं. कशाला म्हटलं जातं? जे होल्डर्समध्ये लूपिंग, स्विचबोर्ड आणि सीलिंग रोज असतात त्यासाठी पिगटेल हे जे आहेत हे जॉईंट्स वापरले जातात. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल.
प्रश्न दुसरा आहे, चांदीचा रेजिस्टन्स तापमान सहगुणांक डॅश एवढा आहे. पहा, चांदी या ठिकाणी आपल्याला पहा सिल्वर दिला आहे, तर सिल्वरचा म्हणजे चांदीचा रेजिस्टन्स तापमान सहगुणांक जो आहे तो असतो पहा 0.004. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. आणि मित्रांनो, हे जे काही आपण 20 प्रश्न घेत आहोत, हे 20ची 20ही प्रश्न आपण तांत्रिक प्रश्न घेत आहोत. आणि जे काही महाविद्युत किंवा महापारेषणमध्ये जे काही महत्त्वाचे पदं असतात ना, त्यासाठी हे प्रश्न आपल्याला इम्पॉर्टंट असतात. कारण हेच प्रश्न आपल्याला पहा ITI इलेक्ट्रिशियनसाठी सुद्धा महत्त्वाचे असणारे प्रश्न आहेत. प्रश्न तिसरा आहे, विद्युत मंडळात धोकादायक परिस्थिती निर्माण झाल्यास मंडळात डॅश साधन वापरले जाते. पहा, विद्युत मंडळात ज्यावेळेस डेंजरस सिच्युएशन तयार होत असते, तर त्यावेळी त्या मंडळामध्ये म्हणजे विद्युत मंडळामध्ये कोणतं साधन वापरलं जातं? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4. तर फ्यूज. लक्षात ठेवा, फ्यूज हे कशासाठी वापरलं जातं हे आपल्या सर्वांना माहीत आहे, पण हा जो प्रश्न आहे हा थोडा आपल्याला तांत्रिक पद्धतीने घेतलेला आहे. तर विद्युत महामंडळामध्ये धोकादायक परिस्थिती निर्माण झाल्यास मंडळामध्ये फ्यूज जे आहे हे उपकरण किंवा साधन वापरलं जातं. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 4 आहे, कोणत्याही मोटारच्या शाफ्टवर मिळणाऱ्या तांत्रिक शक्तीला डॅश असं म्हटलं जातं. या ठिकाणी पहा, शक्ती हा जो आहे प्रत्येक ठिकाणी पॉवर असा शब्द आहे. लक्षात ठेवायचे, शक्ती म्हणजे पॉवर. तर कोणत्याही मोटारच्या शाफ्टवरती मिळणाऱ्या यांत्रिक शक्तीला काय म्हटलं जातं? पर्याय क्रमांक 3 ब्रेक हॉर्स पॉवर असं म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. प्रश्न 5 आहे, मोठे शहर ज्या ठिकाणी दाट लोक वस्ती आहे त्या ठिकाणी विजेच्या वितरणासाठी डॅश पद्धत वापरली जाते. पहा, मोठे शहर म्हणजे सहजासहजी आपण सिटी म्हणतो, तर ज्या ठिकाणी अशी शहर आहे ज्या ठिकाणी दाट लोकवस्ती असते त्या ठिकाणी लाईट्स म्हणजे वीज जी आहे इलेक्ट्रिसिटी ती वितरण करण्यासाठी एक पद्धत वापरली जाते. तर त्या पद्धतीला काय म्हटलं जातं? लक्षात ठेवायचे, पर्याय क्रमांक 2 तर अंडरग्राऊंड. लक्षात ठेवा, अंडरग्राऊंड पद्धत वापरली जाते वीज पुरवठा करण्यासाठी. प्रश्न 6 आहे, डॅश साधन हा चुंबकीय गुणधर्मावर कार्य करतो. खालीलपैकी कोणतं साधन आहे की जे चुंबकीय गुणधर्मावरती कार्य करत असतं? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 जे मोटार आहे. पहा, मोटार हे उपकरण किंवा साधन जे आहे हे चुंबकीय गुणधर्मावरती म्हणजेच मॅग्नेटिक फील्डवरती हे कार्य करतं. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न 7 आहे, 2 समान धातूच्या पट्ट्या समान अंतरावर ठेवल्यास ही रचना डॅश घटकाची असते. पहा मित्रांनो, हा प्रश्न महत्त्वाचा आहे कारण आपल्याला ITI मध्ये सुद्धा हा प्रश्न एक वेळा विचारण्यात आला होता आणि यामध्ये जे काही आपण 20 प्रश्न घेतलेले आहेत पहा, हे 20ही प्रश्न सहजासहजी आपल्याला ITI इलेक्ट्रिशियन असे जे पदं असतात पहा, सहाय्यक विद्युत तांत्रिक आणि ह्याच्यावरचे यावरती जे काही तांत्रिक प्रश्न विचारले जातात हे सर्व प्रश्न आपण याच व्हिडिओमध्ये घेत आहोत. तर लक्षात ठेवा, समान 2 धातूच्या पट्ट्या समान अंतरावर ठेवल्यास ही रचना जी असते ही कॅपॅसिटरची असते. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल पहा कॅपॅसिटर. प्रश्न क्रमांक 8 आहे, भारतीय विद्युत नियमानुसार AC वारंवारता जी डॅश पेक्षा जास्त बदल होऊ नये. पहा, प्रश्न हा महत्त्वाचा आहे. पहा, AC म्हणजे आपला AC नाही तर अल्टरनेटिव्ह करंट. पहा, ACचा फुल फॉर्म काय आहे? अल्टरनेटिव्ह करंट हा जो आहे हा ACचा फुल फॉर्म आहे. आणि हा प्रश्न लक्षात ठेवायचा आहे, भारतीय विद्युत नियमानुसार AC म्हणजे अल्टरनेटिव्ह करंटची जी वारंवारिता असते तर ही कितीपेक्षा जास्त बदल होऊ नये. या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर 3% जास्त बदल होऊ नये. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर होईल. हा प्रश्न मित्रांनो थोडासा इम्पॉर्टंट प्रश्न आहे, आपण याला नोट करून घेऊ शकता किंवा आपल्याला या व्हिडिओचे जर PDF मिळवायचे असतील, पहा प्रत्येक व्हिडिओवरती आपण PDF फ्रीमध्ये देत आहोत. त्यासाठी आपलं मराठी नोकरी या नावाने टेलिग्राम चॅनल आहे, त्याला जाऊन जॉईन करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची PDF त्या ठिकाणी फ्रीमध्ये उपलब्ध केलेली आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे किंवा आपलं WhatsApp चॅनल देखील आहे, त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर पहा प्रश्न 9 आहे, विद्युत द्रवणात DC या ठिकाणी पहा AC आणि DC आपण प्रश्न झाल्याच्या नंतर याचं पूर्णपणे स्पष्टीकरण करूया. तर DC प्रवाह वाहू दिल्यास
तर द्रावणातील मूळ घटक वेगळे होतात त्याला डॅश असं म्हटलं जातं. पहा प्रश्न महत्त्वाचा आहे. 7वीचं जे विज्ञान आहे त्यामध्ये या प्रश्नाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. तर याला काय म्हटलं जातं? पर्याय क्रमांक 3 इलेक्ट्रोलिसिस असं त्याला म्हटलं जातं. तर यामध्ये आपल्याला 2 प्रश्न लक्षात ठेवा, AC आणि DC. AC म्हणजे अल्टरनेटिव्ह करंट आणि DC असतो तो असतो पहा डायरेक्ट करंट. आणि डायरेक्ट करंट टू अल्टरनेटिव्ह करंट याला कन्वर्ट करण्यासाठी पहा DC म्हणजे डायरेक्ट करंट टू AC याला करंट करण्यासाठी आपल्या घरामध्ये पहा मीटर बसवलेले असतात. तर ते मीटर जे असतात हे जे डायरेक्ट करंट असतात त्याला कन्वर्ट करतात AC करंटमध्ये. म्हणजेच AC करंट जो आहे तो आपल्या पूर्ण घरातील उपकरणांसाठी महत्त्वाचा असतो. आणि याच ठिकाणी काय दिले की विद्युत द्रावणामध्ये ज्यावेळी DC प्रवाह असतो म्हणजे जो DC फ्लोट असतो तो वाहून दिला तर त्यामधील जो मूळ घटक आहे आणि तो वेगळा होत असतो तर त्याला म्हटलं जातं इलेक्ट्रोलिसिस. प्रश्न 10वा आहे, मानवी जीवन इलेक्ट्रिक शॉकपासून सुरक्षित राहावे म्हणून डॅशचा वापर केला जातो. पहा हा प्रश्न मित्रांनो आपल्याला महत्त्वाचा आहे. हा प्रश्न आपल्याला 8वीचं जे विज्ञान होतं पहा त्यामध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता. तर मानवी जीवन इलेक्ट्रिक शॉकपासून संरक्षित राहावे म्हणून त्याला वापरलं जातं. पहा पर्याय क्रमांक 1 त्याला अर्थिंग असं वापरलं जातं. लक्षात ठेवा अर्थिंग जे असतं त्यामुळे आपल्याला शॉक बसण्याचं प्रमाण जे आहे हे कमी प्रमाणात होत असतं. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल अर्थिंग. प्रश्न 11 आहे, BIS नुसार विद्युत साधनांची करंट रेटिंग डॅश असते. प्रश्न हा महत्त्वाचा आहे. या ठिकाणी करंट रेटिंग म्हणजे विद्युत साधन जे आहे त्यांचा करंट जो मोजतो तो आहे पहा एम्पियरमध्ये. तर या ठिकाणी उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 2 6 एम्पियर, 16 एम्पियर, 32 एम्पियर म्हणजे 6 एम्पियर, 16 एम्पियर आणि 32 एम्पियर ही जी आहे ही विद्युत साधनांची करंट रेटिंग असते. कशानुसार? BIS नुसार. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न 12वा आहे, भारतीय विद्युत नियमानुसार घरगुती वायरिंगसाठी सर्किटमध्ये डॅश व डॅश पॉईंट व डॅश वॅटेजपेक्षा जास्त राहू नये. हा जो प्रश्न आहे हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. लक्षात ठेवायचं आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4 10 पॉईंट. लक्षात घ्या 10 पॉईंट आणि 800 वॅटपेक्षा जास्त राहू नये. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. प्रश्न 13वा आहे, जर प्रकाशाची लांबी 0.00075 mm असेल तर त्याचा रंग डॅश दिसतो. आपण या ठिकाणी एक चार्ट मित्रांनो आपण लवकरच तुम्हाला एक समजून सांगणार आहोत की त्यामध्ये प्रकाशाची लांबी आणि त्याचा रंग कोणत्या पद्धतीमध्ये दिसतो. तर या ठिकाणी आपल्याला एक मेजरमेंट दिला आहे पहा, लेंथ दिली आहे. लेंथ काय आहे? 0.0005 mm म्हणजे मिलीमीटर इतका जर असेल प्रकाशाची लांबी तर त्याचा जो रंग असतो ना तो रंग दिसतो पहा लाल. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर पहा प्रश्न 14वा आहे, जी मोटार्स मंडळात जोडलेली असतात त्यावेळेची विद्युत राशी दर्शवितो त्याला डॅश मीटर्स असं म्हटलं जातं. आणि या प्रश्नाचं सरळ उत्तर काय असणार आहे पहा, इंडिकेटिंग मीटर असं त्याला म्हटलं जातं. इंडिकेटिंग मीटर लक्षात ठेवायचं आहे. जे मीटर्स असे असतात की जे विद्युत महामंडळामध्ये जोडलेले असतात आणि त्यावेळची ते विद्युत राशी म्हणजे पहा विद्युत युनिट जे आहे तो दर्शवत असतो तर त्या मीटरला म्हटलं जातं इंडिकेटिंग मीटर. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल. प्रश्न 15वा आहे, विद्युत इस्त्री डॅश तत्वावरती काम करते. पहा जी आपली इलेक्ट्रिक इस्त्री आहे तर ती कोणत्या तत्वावर काम करते? तर ती करते पहा उष्णता वहन म्हणजे एका ठिकाणाहून दुसरीकडे उष्णता जे आहे ते कॅप्चर करणं आणि त्याला वहन करणं. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. पहा जी विद्युत इस्त्री आहे ती इलेक्ट्रिक म्हणजे उष्णता वहनावरती काम करते. प्रश्न 16वा आहे, विद्युत घटक ज्यामध्ये AC पुरवठ्याची वारंवारता व पॉवर न बदलता करंट व व्होल्टेज बदलता येतो त्याला डॅश असं म्हटलं जातं. पहा प्रश्न महत्त्वाचा आहे. प्रश्न मित्रांनो समजून घ्यायचा आहे. विद्युत घटक ज्यामध्ये AC पुरवठा, AC म्हणजे आता सांगितलंय की अल्टरनेटिव्ह करंट. लक्षात ठेवायचं आहे AC आणि DC पूर्णपणे आपल्या प्रश्नपत्रिका होईपर्यंत हे 2 शब्द लक्षात ठेवायचे. DC डायरेक्ट करंट, AC अल्टरनेटिव्ह करंट. या ठिकाणी काय आहे? AC पुरवठ्याची वारंवारिता व त्याची पॉवर न चेंज करता त्यामध्ये करंट आणि व्होल्टेज बदलता येत असतो त्याला काय म्हटलं जातं? तर त्याला म्हटलं जातं पहा ट्रान्सफॉर्मर. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. त्याला आपण सोप्या भाषेमध्ये म्हणतो पहा DP. लक्षात ठेवायचं जे भरपूर ठिकाणचं असतं त्या ठिकाणी कलेक्शन केलं जातं आणि त्या ठिकाणाहून सगळीकडे ते विद्युत पुरवठा केला जातो ती असतं पहा ट्रान्सफॉर्मर आणि त्यालाच आपण एकदम आपल्या गावरान भाषेत म्हणतो काय तर DP असं म्हणत असतो. पर्याय 4 या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17वा आहे पहा,
तर DC जनरेटरमध्ये पूर्ण मशीनला संरक्षण करणे फील्ड पोलपासून निघणाऱ्या चुंबकीय रेषा वाहून मंडळ पूर्ण करण्याचं कार्य डॅशचं असतं. आणि हा प्रश्न मित्रांनो थोडासा इम्पॉर्टंट आहे. या ठिकाणी एक शब्द नवीन आलेला आहे, तो आपण पाहून घ्यायचा आहे. पहा, DC जनरेटरमध्ये संपूर्ण मशीनला संरक्षण करणे व फील्ड पोलपासून निघणाऱ्या चुंबकीय रेषा ज्या आहेत त्या वाहून मंडळ पूर्ण करण्याचं कार्य जे आहे त्याचं कार्य म्हणजे करण्याचं जे कार्य आहे ते योकचं आहे. पर्याय एक आपलं योग्य उत्तर होईल. पहा, योक. तर नेमकं योक काय असतं यावरही आपण लवकरच एक शॉर्ट व्हिडिओ घेऊन येऊया. प्रश्न 18वा आहे, DC मोटारचा वेग डॅश व्यस्त प्रमाणात बदलत असतो. प्रश्न हा महत्त्वाचा आहे. पहा, AC मोटार, DC मोटार. तर यामध्ये दिला आहे DC मोटार याचा जो वेग आहे तो कसा बदलत असतो, तर तो बदलत असतो. पहा, पर्याय क्रमांक 3 फ्लक्स व्यस्त प्रमाणात तो बदलत असतो. ऑप्शन 3 आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 आहे, जे यंत्र 3 फेज AC शक्तीचं रूपांतर यांत्रिक पॉवरमध्ये करत असतो त्याला डॅश असं म्हटलं जातं. प्रश्न मित्रांनो हा देखील महत्त्वाचा आहे. पहा, आपल्या गावरान भाषेमध्ये देखील हे शब्द असे वापरले जातात. तर त्याला काय म्हटलं जातं लक्षात ठेवायचे. पर्याय क्रमांक 3 3 फेज इंडक्शन मोटार जे आहे असं त्याचं नाव आहे. जे यंत्र 3 फेज AC शक्तीचं रूपांतर यांत्रिक पॉवरमध्ये करतं त्याला म्हटलं जातं 3 फेज इंडक्शन मोटर. पर्याय 3 आपलं योग्य उत्तर होईल. या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे. पहा, समर्सिबल पंपासाठी डॅशचा वापर केला जातो. प्रश्न महत्त्वाचा आहे. आपल्याला प्रश्नाचे उत्तर येत असेल तर मित्रांनो नक्की कमेंट करून आपण उत्तर देत राहा, किंवा आपल्याला या व्हिडिओचे जर सर्वात महत्त्वाचं म्हणजे की प्रश्न जर पाहायचे असतील तर PDF लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर पहा, समर्सिबल पंपासाठी डॅश वापरलं जातं. तर वापरलं काय जातं. पर्याय क्रमांक 1 PVC कव्हर्ड कॉपर जे आहे ते वापरलं जातं. पहा, समर्सिबल पाईप वापरासाठी पंपासाठी. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. तर मित्रांनो हे होते पहा महत्त्वाचे असणारे तांत्रिक 20 प्रश्न. या 20 प्रश्नांपैकी आपल्याला किती प्रश्नाचे उत्तर देता आले हे देखील मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आपला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करा. कारण मित्रांनो आत्तापर्यंत YouTubeवरती कोणत्याही ठिकाणी महावितरणाचे व्हिडिओ जे आहेत हे आलेले नाहीत. म्हणजे त्याचे प्रश्नसंच आपण लवकरच स्पर्धा परीक्षा म्हणजे भरती येईपर्यंत जवळपास 30 ते 40 व्हिडिओ जे आहेत हे आपण डेली घेत आहोत. म्हणजे 30 ते 40 व्हिडिओचा एक पूर्णपणे आपल्याला तांत्रिक प्रश्नांचा संच मी तुम्हाला उपलब्ध करून देत आहे. आणि प्रत्येक ठिकाणी जर आपल्याला व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर त्याच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. तर आपला प्रश्न पहिला आहे, सरळ जाणाऱ्या सप्लायचा टॅप करून दुसरीकडे न्यायचा असेल तर डॅश जॉईंट वापरला जातो. मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून द्यायचं आहे. प्रश्न परत एक वेळा समजून घ्यायचा आहे. सरळ जाणारा जो इलेक्ट्रिक सप्लाय आहे त्याला टॅप करून दुसरीकडे जर तो न्यायचा असेल तर त्या ठिकाणी एक जॉईंट दिला जातो. तर त्या जॉईंटला काय म्हटलं जातं. प्लेन टॅप असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न दुसरा आहे, कंडक्टरचा रेजिस्टन्स हा डॅशच्या व्यस्त प्रमाणामध्ये असतो. पहा, कंडक्टरचा रेजिस्टन्स जो आहे मित्रांनो तर तो काय असतो, त्याच्या एरियाच्या व्यस्त प्रमाणात असतो. म्हणजेच त्याच्या क्षेत्रफळाच्या व्यस्त प्रमाणामध्ये असतो. ऑप्शन 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न 3 आहे, विद्युत रोषणातील मिनिएचर लॅम्प डॅशमध्ये जोडला जातो. प्रश्न आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा आहे, कारण हा प्रश्न आपल्याला ITI मध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता. पहा, विद्युत रोषणातील जो मिनिएचर लॅम्प असतो तो जो आहे तो कशामध्ये जोडला असतो, तर एकसर लाईन म्हणजे त्याला आपण पॅरललमध्ये म्हणतो. तर त्या ठिकाणी तो पॅरलल नाही, सिंगल लाईनमध्ये जोडलेला असतो. पॅरलल म्हणजे पहा समांतर लाईन, पण तो असतो एकसरमध्ये. पर्याय 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 4 आहे, यंत्राकडून मिळणारी पॉवर व यंत्र चालवण्यासाठी आवश्यक दिलेली पॉवर यांच्या गुणोत्तरास डॅश असं म्हटलं जातं. प्रश्न मित्रांनो हा देखील महत्त्वाचा आहे. प्रत्येक प्रश्न आधी फक्त समजून घ्यायचा आहे, कारण याच्या नोट्स मी तुम्हाला PDF म्हणून दिलेले आहेत. त्या ठिकाणी हा प्रश्न फक्त की आपल्या कानी पाडावा म्हणून आपण घेत आहोत. तर यंत्राकडून मिळणारी जी काही पॉवर आहे व यंत्र चालवण्यासाठी जी काही आवश्यक दिलेली पॉवर असते त्या दोघांचं जे गुणोत्तर आहे तर त्या गुणोत्तराला काय म्हटलं जातं, तर ते जे गुणोत्तर आहे त्याला कार्यक्षमता असं म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल.
प्रश्न 5वा आहे, मेटॅलिक शीटला गंजण्यापासून संरक्षण देण्यासाठी डॅश केलं जातं. पहा, जे एखादं मेटॅलिक शीट असतं तर ते गंजू नये, म्हणजे त्याचा जो आहे ते झीज होऊ नये गंजण्यापासून, तर त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी काय केलं जातं? तर लक्षात ठेवायचं आहे, त्याला केलं जातं पहा बेडिंग असं केलं जातं. मेटॅलिक शीटला गंजण्यापासून संरक्षण देण्यासाठी बेडिंग वापरलं जातं किंवा केलं जातं. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. प्रश्न 6वा आहे, चुंबकाच्या आतील भागात चुंबकीय रेषांचे वहन डॅश बाजूने होत असते. मित्रांनो, हा प्रश्न देखील इम्पॉर्टंट असा प्रश्न आहे. चुंबकाच्या आतील भागात चुंबकीय रेषांचे वहन डॅश बाजूने होते. तर ते कसं होत असतं पहा, यस आणि यन लक्षात ठेवा. यस यनचं काय आहे? यस आणि यन. यस म्हणजे आहे पहा साऊथ, यस म्हणजे साऊथ आणि यन म्हणजे पहा नॉर्थ. तर हे जे आहे यांचं वहन त्या बाजूने होत असतं. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. प्रश्न 7वा आहे, कॅपॅसिटरचा कपॅसिटन्स डॅशच्या व्यस्त प्रमाणामध्ये असतो. पहा, कॅपॅसिटरचा जो कपॅसिटन्स आहे तो कशाच्या व्यस्त प्रमाणामध्ये असतो? तर तो असतो पहा प्लेट्समधील जे काही अंतर आहे, पहा प्लेट्समधील जे अंतर आहे तर त्यांच्या व्यस्त प्रमाणामध्ये असतो पहा कपॅसिटरचा कपॅसिटन्स. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8वा आहे, क्रेस्ट फॅक्टर याची किंमत डॅश एवढी असते. मित्रांनो, नेमकं हे काय आहे क्रेस्ट फॅक्टर याविषयी आपण एक शॉर्ट्स व्हिडिओ लवकरच घेऊन येऊया, त्यामध्ये तुम्हाला समजून जाईल. तर त्याची जी किंमत आहे, किंमत असते 1.414. ही जी आहे ती त्याची व्हॅल्यू असते पहा क्रेस्ट फॅक्टरची. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 9वा आहे, इलेक्ट्रोलिसिस क्रियेमध्ये इलेक्ट्रोलाइटचे विघटन होऊन जे विद्युत भारित कण मिळले जाते त्या कणांना काय म्हटलं जातं? प्रश्न समजून घ्या. हा जो प्रश्न आहे पहा मित्रांनो, हा एक वेळा आपल्याला पॉलिटेक्निकमध्ये इलेक्ट्रिशियन जी ब्रँच आहे त्यामध्ये विचारण्यात आला होता. प्रश्न इंग्रजीमध्ये विचारण्यात आला होता. पहा, इलेक्ट्रोलिसिस क्रियेमध्ये इलेक्ट्रोलाइटचे विघटन होऊन जे काही भारित कण म्हणजे जे इलेक्ट्रिक झालेले कण आहेत तर ते मिळतात, तर त्याला काय म्हटलं जातं? तर त्याला म्हटलं जातं पहा आयन्स. आणि हा जो प्रश्न आहे हा आपल्याला केमिस्ट्रीमध्ये देखील विचारण्यात येत असलेला प्रश्न आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. आयन्स कशाला म्हटलं जातं? तर इलेक्ट्रोलिसिस क्रियेमध्ये इलेक्ट्रोलाइटचे जे काही विघटन होतं आणि ते विघटन होऊन विद्युत भारित कण मिळतात त्याला म्हटलं जातं पहा आयन्स. ऑप्शन 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10 आहे, विद्युत निर्मिती ठिकाणी वापरण्यात येणाऱ्या अल्टरनेटर्स ट्रान्सफॉर्मर याची जी डॅश वायर अर्थ करतात. पहा, या ठिकाणी प्रश्न थोडंसं समजून घ्यायचा आहे, कारण सर्व प्रश्न जे आहे ते मला सुद्धा नवीन आहेत, त्यामुळे थोडंसं मित्रांनो वाचण्यामध्ये देखील गडबड होऊ शकते किंवा कधी कधी थोडीशी गडबड होऊ शकते. पण आपल्याला सर्व मी ट्राय करतो की तुम्हाला समजून जाईल असं. पहा, विद्युत निर्मिती ठिकाणी वापरात येणारे जे काही अल्टरनेटर्स ट्रान्सफॉर्मर्स असतात याची डॅश वायर अर्थ करतात. या ठिकाणी अर्थ म्हणजे अर्थिंग करतात असाही शब्द आपल्याला दिला जातो. तर या प्रश्नाचं काय उत्तर होईल? तर पर्याय क्रमांक 2 न्यूट्रल वायर अर्थ करत असतात. पर्याय 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 11वा आहे, डॅश स्विचला 4 टर्मिनल्स असतात. म्हणजे खालीलपैकी असं कोणतं स्विच आहे की त्या स्विचमध्ये 4 टर्मिनल्स असतात? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा इंटरमिजिएट जे स्विच असतं त्यामध्ये 4 टर्मिनल्स असतात. मित्रांनो, हा प्रश्न सोपा आहे आणि सर्वात महत्त्वाचा देखील प्रश्न आहे. पहा 4 टर्मिनल्स. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 12वा आहे, भारतीय विद्युत नियमानुसार घरगुती वायरिंगमध्ये प्रत्येक सब सर्किट पॉवर लोडसाठी लोड डॅश वॅटपेक्षा कमी नसावा असा प्रश्न आहे. पहा, जे आपण घरगुती वायरिंग करतो तर त्या प्रत्येक वायरिंगमध्ये जे सब सर्किट पॉवर असतं तर त्यासाठी लोड जो आहे तो किती वॅटपेक्षा कमी नसला पाहिजे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर 3000 वॅट. पहा, 3000 वॅटपेक्षा कमी नसलं पाहिजे घरातील वायरिंग. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल. प्रश्न 13वा आहे, प्रकाश ही डॅश स्वरूपातील ऊर्जा आहे. पहा, प्रकाश जी आहे ही कशा स्वरूपातील ऊर्जा आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2 इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन अशा स्वरूपातील एक ऊर्जा आहे आणि ती म्हणजे आहे पहा प्रकाश. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न 14वा आहे, जी मीटर्स ठराविक वेळ अवधीची एकूण किंमत मोजते त्याला डॅश मीटर असं म्हटलं जातं. पहा, या ठिकाणी मीटर कसं असतं आणि कोणत्या मीटरला काय म्हटलं जातं?
पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण इंडिकेटिंग मीटर पाहिलं होतं, पण या ठिकाणी प्रश्न काय आहे की जी मीटर ठराविक वेळ अवधीची किंमत मोजते त्या मीटरला काय म्हटलं जातं, तर त्या मीटरला म्हणतात पहा इंटिग्रेटिंग मीटर. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. इंटिग्रेटिंग मीटर जे आहे त्याला असं म्हणतात. प्रश्न 15वा आहे, नॉन ॲटोमॅटिक इस्त्रीमध्ये वापरण्यात येणारे कार्डचे तपशील डॅश आहे. मित्रांनो हा प्रश्न महत्त्वाचा आहे. पहा या ठिकाणचं जे चौथं ऑप्शन आहे हे खालच्या पेजवरती शिफ्ट झालेलं आहे. आपण प्रश्न सोडून देऊया, आपण फक्त ऑप्शनवर लक्ष देऊया. पहा प्रश्न, नॉन ॲटोमॅटिक इस्त्रीमध्ये वापरात येणारे जे कार्ड असतं त्याचे जे डिटेल्स आहे ते कसं आहे, आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2 2336 फ्लेक्झिबल 3 कोअर केबल जे आहे त्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. मराठीमध्ये सांगायचं झालं तर पहा 2336 फ्लेक्झिबल 3 कोअर केबल, पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 16वा आहे, ट्रान्सफॉर्मरचा कोअर डॅश पासून बनवला जातो. जो ट्रान्सफॉर्मर आहे, सर्वात सोपं भाषा म्हणजे ट्रान्सफॉर्मर म्हणजे जे आपले डीपी आहे, तर तो डीपीचा जो कोअर असतो, कोअर म्हणजे काय, तर महत्त्वाचा जो मेन भाग आहे, तर तो कशापासून बनवला जातो, तर तो बनवला जातो पहा सिलिकॉन स्टील पासून बनवला जातो. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. तर सिलिकॉन स्टील पासून ट्रान्सफॉर्मरचा कोअर जो आहे तो बनवण्यात येतो. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 17वा आहे. प्रश्न थोडासा मोठा आहे पण समजून घ्या. डीसी जनरेटरमध्ये चुंबकीय रेषांना होणारा विरोध कमी करून त्या रेषांना आर्मेचर भोवती सारख्या प्रमाणात पसरवणे व फील्ड कॉइलला आधार देण्याचं कार्य हे कोणाचं आहे. पहा प्रश्न मित्रांनो महत्त्वाचा आहे. प्रश्न आपण स्टॉप करून वाचून घेऊ शकता. प्रश्न पहा काय आहे, डीसी जनरेटरमध्ये चुंबकीय रेषांना होणारा विरोध जो आहे तो कमी करून त्या रेषांना कशाभोवती, आर्मेचर भोवती सारख्या प्रमाणात पसरवणे आणि फील्ड कॉइलला आधार देण्याचं कार्य जे आहे ते असतं पहा योकचं. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. योक नेमकं काय असतं आपण त्यावरही व्हिडिओ नक्की घेऊया. प्रश्न 18वा आहे, डॅश मोटारचे सुरुवातीचे स्टार्क उच्च असते. पहा सुरुवातीचे स्टार्क जे आहे ते उच्च असतं, ती कोणती मोटार असते, तर त्या मोटारला म्हटलं जातं पहा पर्याय क्रमांक 1 तर सिरीज मोटार. लक्षात ठेवा सिरीज मोटार जे आहे तर या मोटारच्या सुरुवातीचा जो स्टार्क आहे तो उच्च प्रमाणाचा असतो. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न यानंतरचा पहा मित्रांनो 19व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. प्रश्न लक्षात ठेवा, 3 फेज इंडक्शन मोटारच्या स्टेटरमध्ये वायडिंग ही जी आहे ही एकमेकांच्या कशी असते, लक्षात ठेवायचे. प्रश्न महत्त्वाचा आहे. या प्रश्नाचं उत्तर लगेच सांगतो तुम्हाला मी. 120 डिग्री. किती, 120 डिग्री. पण 120 डिग्री नेमकं काय आहे पहा, तर 3 फेज इंडक्शन मोटारच्या स्टेटरमध्ये वायडिंग ही जी आहे ही एकमेकांच्या 120 डिग्रीमध्ये ठेवण्यात आलेली असते. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे, डॅश इन्सुलेटिंग पेपर वायडिंगसाठी क्लास ए वर्गाचा आहे. पहा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. क्लास 1 म्हणजे उच्च दर्जाचा असणारा इन्सुलेटिंग पेपर वायडिंगसाठी वापरला जातो आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 लेदराइट. लेदराइट हा इन्सुलेटिंग पेपर वायडिंगसाठी क्लास 1चा ठरू शकतो. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. तर आपला प्रश्न पहिला आहे, जॉईंट केलेल्या कंडक्टरची यांत्रिक शक्ती व कंडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी डॅशची आवश्यकता असते. मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर आलं तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण कमेंट करून उत्तर द्या, म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच ठिकाणी होऊन जाईल. तर पहा, जॉईंट केलेली कंडक्टरची जी यांत्रिक शक्ती आणि त्याची जी कंडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी वापरण्यात येतं पहा सोल्डरिंग. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल. मित्रांनो हे सर्व प्रश्न इम्पॉर्टंट असणार आहेत पहा, त्यामुळे आपण याच्या PDF देखील फ्रीमध्ये उपलब्ध केलेल्या आहेत. लिंक्स मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये आपण चेक करू शकता. त्या ठिकाणी प्रत्येक PDFची लिंक जी आहे ती तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे, म्हणजे तुम्हाला लवकर आणि सहज पद्धतीने अभ्यास करायला मिळून जाईल. तर पहा प्रश्न दुसरा आहे, थ्रेड पाडलेल्या चिनी मातीच्या पाईपवर युरेका तार गुंडाळून त्यावर स्लाइडिंग कॉन्टॅक्ट याची व्यवस्था केल्यास तर तो डॅश रेजिस्टर तयार होतो. पहा प्रश्न महत्त्वाचा आहे, प्रत्येक प्रश्न समजावून घ्यायचा आहे. तर थ्रेड पाडलेले जे काही चिनी मातीचे पाईप असतात तर त्या पाईपवरती युरेका तार गुंडाळून त्यावर स्लाइडिंग कॉन्टॅक्टची व्यवस्था केलेली असते. तर ती केल्यास किंवा केली तर कोणता रेजिस्टर तयार होत असतो. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4 तर व्हेरिएबल रेजिस्टन्स जो आहे तो तयार होत असतो. पहा ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न 3 आहे, बॅटरीच्या
करंट क्षमता वाढवण्यासाठी अनेक सेल डॅशमध्ये जोडले जातात। पहा, जी बॅटरी आहे तर बॅटरीची कार्यक्षमता म्हणजे त्याची जी पॉवर आहे ही वाढवण्यासाठी अनेक सेल म्हणजे जे सेल्स असतात ते कसे जोडले जातात। तर या प्रश्नाचं उत्तर होईल काय, तर पर्याय क्रमांक 2 त्याला समांतर जोडण्यात येतं। लक्षात ठेवायचं आहे, समांतर म्हणजे काय, तर पॅरलल पद्धतीने त्यांना सेल्सला जोडलं जातं, कारण की बॅटरीची करंट जो आहे तो करंट त्याची जी क्षमता आहे ती वाढत असते। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 14 आहे, हीटरची करंट रेटिंग 4A, ए म्हणजे पहा या ठिकाणी एम्पियर असा अर्थ होतो, लक्षात ठेवा, असल्यास व 240 व्होल्टेज, लक्षात ठेवा व्ही म्हणजे व्होल्टेज सप्लाय जोडल्यास त्याची विद्युत शक्ती म्हणजेच पी जी आहे ती किती, डब्ल्यू म्हणजे काय तर वॅट, लक्षात ठेवा व्ही म्हणजे व्होल्ट, ए म्हणजे एम्पियर आणि व्होल्ट डब्ल्यू म्हणजे पहा वॅट। तर पहा प्रश्न परत एक वेळा समजावून घ्या। हीटरची करंट रेटिंग 4 एम्पियर असल्यास व करंट 240 व्होल्ट असल्यास किंवा 240 व्होल्ट जोडल्यास त्याची जी विद्युत पॉवर आहे तर ती किती वॅटची असते। तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4, तर 960 वॅट जे आहे तर त्याची विद्युत शक्ती असते। पर्याय 4 आपलं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 5 आहे, 11 kV किलोवॅट व्होल्टेजसाठी डॅश केबल वापरले जाते। मित्रांनो या ठिकाणी पहा असं आहे की प्रत्येक व्होल्टेज जे व्होल्टेज असतं तर त्या व्होल्टेजसाठी वेगवेगळ्या प्रकारचे केबल्स जे असतात ती महामंडळामध्ये वापरली जातात। या ठिकाणी काय आहे तर 11 किलोवॅट हे जे आहे व्होल्टेज यासाठी कोणतं केबल वापरलं जातं, तर त्यासाठी पहा बेल्टेड केबल जे आहे ते वापरण्यात येतं, बेल्टेड केबल। ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 6 आहे, डीसी सप्लाय चुंबकीय पदार्थाला देऊन त्यात चुंबकत्व निर्माण करण्याची डॅश पद्धत असते। पहा, डीसी सप्लाय चुंबकीय पदार्थाला देतात आणि त्यामध्ये चुंबकत्व तयार करतात किंवा चुंबकत्व निर्माण करण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीला काय म्हणतात, तर त्याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक 3 इंडक्शन असं त्याला म्हटलं जातं। मित्रांनो हा प्रश्न जो आहे पहा आपल्याला हा ITI मध्ये विचारण्यात आलेला इम्पॉर्टंट प्रश्न आहे आणि यातील जवळपास सर्व प्रश्न जे आहेत हे महाविद्युत किंवा महापारेषण, महावितरण या अशा काही इलेक्ट्रिसिटीवरच्या ज्या बेस असणाऱ्या स्पर्धा परीक्षा असतात पहा त्या सर्वांमध्ये तांत्रिक प्रश्न म्हणजे हेच प्रश्न आपल्याला नेहमी विचारले जातात। PDF साठी लिंक त्याच्या मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। प्रश्न क्रमांक 7 आहे, सिरॅमिक कॅपॅसिटर डॅश कार्य व्होल्टेज पर्यंत उपलब्ध आहे। पहा, सिरॅमिक कॅपॅसिटर याचं जे कार्य आहे ते किती व्होल्टेज पर्यंत उपलब्ध असतं, तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, तर 6 किलोवॅट 6 किलोव्होल्ट या इथपर्यंत त्याचं जे व्होल्टेज असतं ते असतं पहा उपलब्ध। पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल 6 kV। प्रश्न क्रमांक 8 आहे, एसीच्या एका सेकंदात होणाऱ्या एकूण फॅरेला डॅश म्हणतात। पहा, AC अल्टरनेटिव्ह करंट म्हणजेच पहा AC, लक्षात ठेवा, तर एसीच्या एका सेकंदात होणाऱ्या एकूण फॅरेला काय म्हटलं जातं, तर त्याला म्हटलं जातं पहा फ्रिक्वेन्सी। ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होणार आहे। त्याला काय म्हटलं जातं लक्षात ठेवा मित्रांनो, फ्रिक्वेन्सी असं त्याला म्हटलं जातं। प्रश्न 9 आहे, कॉपरचा विद्युत रासायनिक सममूल्य डॅश आहे। पहा, कॉपरचा विद्युत रासायनिक सममूल्य जो आहे तो आहे पर्याय क्रमांक 2 0.0003296 GMC, लक्षात ठेवा पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 10 आहे, अर्थ सोबत जोडलेल्या धातूची तार जी लाईन कंडक्टर सोबत असते त्यास डॅश असं म्हटलं जातं। पहा, हा जो प्रश्न आहे हा अर्थिंग या टॉपिकवरती महत्त्वाचा आहे। तर अर्थिंग सोबत जोडलेले धातूची जी तार असते आणि त्याची जी लाईन कंडक्टर सोबत जोडली जाते त्याला काय म्हटलं जातं, तर त्याला म्हणतात पहा पर्याय क्रमांक 3 अर्थ वायर किंवा अर्थिंग वायर असं त्याला म्हटलं जातं। ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 11 आहे, डॅश होल्डर 200 वॅट बल्बला सिलिंगवर लोंबत ठेवण्यासाठी होते आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तर पेंडंट हे आपलं त्याचं उत्तर असणार आहे। लक्षात ठेवा, प्रत्येक प्रश्न आणि उत्तर आपण मित्रांनो लवकर घेत आहोत कारण हा जो व्हिडिओ आहे जास्त लांब होऊ नये आणि जे काही 20 असे महत्त्वाचे प्रश्न आहेत हे आपल्याला लवकर समजून जावेत किंवा एक प्रकारे आपण याचं रिव्हिजन देखील फास्टमध्ये करू शकता। PDF पाहिजे असतील तर लिंक मी तुम्हाला दिले आहेत। प्रश्न क्रमांक 12 आहे, घरगुती वायरिंगसाठी प्लग व सॉकेट आउटलेट डॅश P
पिन पाईपच्या असावे लागते? पहा, प्रश्न हा देखील इम्पॉर्टंट आहे आणि हा प्रश्न आपल्या घरगुती प्रश्नावरती देखील अवलंबून आहे. तर घरगुती वायरिंगसाठी प्लग व सॉकेट आउटलेट जे आहे हे पिन टाईपचे असावे. कोणत्या पिन टाईपचे असावे? तर ते असतं पहा 3 पिन, म्हणजेच 3 पिन आपण म्हटलं जातो त्याला 3 पिन असं म्हटलं जातं. तर 3 पिन टाईपचे असणं गरजेचं असतं. ऑप्शन 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 13वा आहे, विशिष्ट आकारात तयार केलेली मेणबत्ती डॅश ग्राम या दराने जळणाऱ्या मेणबत्तीला स्टँडर्ड मेणबत्ती असं म्हणतात. या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर 7.776 इतका ग्रॅम. लक्षात ठेवा, प्रश्न परत एक वेळा ऐका. विशिष्ट आकारात तयार केलेली मेणबत्ती 7.776 ग्राम या दराने जळणाऱ्या मेणबत्तीला स्टँडर्ड मेणबत्ती असं म्हटलं जातं. पर्याय 1 उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे, डॅश पद्धत वापरून मीटर्सला फक्त उभ्या स्थितीमध्ये ठेवून पॉईंट्सच्या हालचालींवर नियंत्रण ठेवू शकतात किंवा ठेवतात. आणि या प्रश्नाचं काय उत्तर होईल? तर ग्रॅव्हिटी कंट्रोल. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. पहा, प्रश्न परत एक वेळा मित्रांनो ऐकायचा आहे. तर ग्रॅव्हिटी कंट्रोल ही पद्धत वापरून मीटर्सला फक्त उभ्या स्थिती किंवा उभ्या पोझिशनमध्ये ठेवून पॉईंटच्या हालचालीवरती नियंत्रण ठेवू शकतो. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे, ऑटोमॅटिक विद्युत इस्त्रीमध्ये तापमान नियंत्रित करण्यासाठी डॅश वापरले जाते. या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, त्याला थर्मोस्टेट असं म्हणतात. पहा, थर्मोस्टेट असं त्याला म्हटलं जातं. कशाला म्हटलं? पहा, थर्मोस्टेट. तर ऑटोमॅटिक विद्युत इस्त्रीमध्ये तापमान नियंत्रित म्हणजे त्याचं जे टेम्परेचर आहे त्याला कंट्रोल करण्यासाठी थर्मोस्टेट वापरले जाते. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16 आहे, डीसी जनरेटरमध्ये ब्रश व ब्रश होल्डर डॅश पासून बनवले जाते. पहा, डीसी जनरेटर जे असतं डायरेक्ट करंट जनरेट करणारं, त्यामध्ये ब्रश आणि त्याचा जो ब्रश होल्डर आहे तो कशापासून बनवला जातो? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर कार्बन ग्राफाइट पासून ब्रश आणि ब्रश होल्डर जे आहे हे बनवलं जातं. पण कोणत्यामध्ये? तर डीसी जनरेटरमध्ये. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. सिरीज डीसी मोटार चालू करण्यासाठी डॅश स्टार्टर वापरले जाते. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3, तर 2 पॉइंट. लक्षात ठेवा, 2 पॉइंट हे जे आहे स्टार्टर हे वापरलं जातं डीसी मोटार चालू करण्यासाठी सिरीज मेथडमधील. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18 आहे, 3 फेज इंडक्शन मोटारच्या रोटरचे रेझिस्टन्स डॅश व रिॲक्टन्स डॅश असते. प्रश्न हा मित्रांनो महत्त्वाचा आहे, कारण या ठिकाणी 2 आपल्याला रिकाम्या जागा देण्यात आलेल्या आहेत. पहा, 3 फेज इंडक्शन मोटारच्या रोटरचे जे रेझिस्टंट आहे ते जास्त कमी. लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 4 जास्त आणि कमी. रेझिस्टन्स कसं असतं? जास्त. आणि रिॲक्टन्स कसा असतो? तो असतो पहा कमी. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19 आहे, कॉइल्सला संरक्षण देण्यासाठी डॅश इन्सुलेटिंग मटेरियल वापरले जाते. या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 इन्सुलेटिंग टेप. लक्षात ठेवा, इन्सुलेटिंग टेप जो आहे तो वापरला जातो. कशासाठी? तर कॉइल्सला प्रोटेक्शन देण्यासाठी. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20 आहे, कम्प्युटेटर सेगमेंटवर कॉइलची 2 टर्मिनल जोडली जातात. यामधील अंतराला डॅश असं म्हटलं जातं. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे कॉम्प्युटेटर पिच असं त्याला म्हटलं जातं. लक्षात ठेवा, एक तर ही व्याख्या देखील आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे. कॉम्प्युटेटर सेगमेंटवर कॉइल्सला 2 टर्मिनल जोडली जातात, तर त्यामधील जे अंतर असतं त्या अंतराला म्हटलं जातं कम्प्युटेटर स्पीच. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते पहा 20 महत्त्वाचे असणारे प्रश्न. आपल्याला 20 प्रश्नापैकी किती प्रश्नाचे उत्तर देता आले मला कमेंट करून एक वेळा नक्की सांगा. आणि जे काही आपलं महावितरण भरती असणार आहे यावरती आपण जवळपास अजून 40 व्हिडिओज जे आहेत हे जशास तशाने डेली व्हिडिओज घेऊन येत आहोत. यापूर्वीचे सगळे जे व्हिडिओच्या लिंक आहेत त्या तुम्हाला मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या शेअर करा. मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करत चला, म्हणजे एक प्रकारे आम्हाला देखील समजून जाईल की आपल्याला व्हिडिओ हे आवडत आहेत. प्रत्येक प्रश्नाची PDF आपल्याला मिळवण्यासाठी लिंक मी त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.